2019ला सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचं रणशिंग फुटण्यात आलं होतं त्यावेळेला छत्रपती उदयन महाराजांच्या समोर कुणीच उमेदवार उभं राहण्यासाठी इच्छुक नव्हता। अशा वेळेला मी भारतीय जनता पक्षातर्फे काम करत असताना आदरणीय पक्षाने मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाऊन त्यातील लढण्यासाठी मला निरोप दिला। त्या पद्धतीने मी लढलो। 4.5 लाख मतं मला पडली आणि महाराजांना तशाच प्रकारचे 5,25,000 30,000 मतं पडली। म्हणजे एकंदरच आमच्या दोघांमध्ये 30 ते 40 हजारचा फरक होता। म्हणून आजही माझा दावा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी। माझं ग्रामीण भागामध्ये काम आहे, महाराष्ट्रामध्ये माझं काम आहे। कार्यकर्त्यांसाठी मी विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे फिरत असतो। नक्कीच खासदार म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आम्हाला न्याय देतील। उदयन महाराजांनी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही ह्याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं। एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे। अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते, अशा वेळेला त्यांनी सबुरी घेणं गरजेचं होतं। कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे।